नमस्कार मित्रांनो, फी टेक मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज म्हणजे खूपच महत्त्वाचा असा मुद्दा होणार आहे. बघू शकता इकडं ETAACP हे युट्यूबचं एक अपडेट आलेलं आहे आणि हे अपडेट जर तुमच्या चॅनलवरती तुम्ही जर लागू केलेलं नसेल तर तुमचं चॅनल हे कधीही मॉनिटाईज होणार नाही. तुमच्या चॅनलवरती जर 1000 सबस्क्रायबर सुद्धा असतील आणि 4000 घंटे तास वॉच टाइम जर पूर्ण सुद्धा असेल तरी सुद्धा तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही. हे जर अपडेट तुम्ही तुमच्या चॅनलवर जर संपूर्ण लागू नाही केलं तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही. म्हणून हे अपडेट तुम्ही संपूर्ण जाणून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर ते अपडेट मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप. प्रत्येक ई म्हणजे काय, त्यानंतर टी म्हणजे काय, त्यानंतर ए म्हणजे काय, त्याच्यानंतर परत ए म्हणजे काय आणि त्याच्यानंतर सी आणि पी म्हणजे याचा अर्थ काय होतो, ही संपूर्ण डिटेल्स मी या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा मित्रांनो. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे आणि व्हिडिओ कुठेही स्किप नका करू, जेणेकरून तुम्हाला अर्धवट माहिती मिळेल. व्हिडिओ संपूर्ण बघा. तर त्या अगोदर तुम्ही माझ्या या 3 युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आवड विठ्ठलाची, कृपावंत वारकरी आणि आवड शेतकऱ्याची हे माझे 3 युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेले आहे मित्रांनो. या 2-2.5 वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर मंडळी, सगळ्यात अगोदर काय आहे ई म्हणजे काय, इलिजिबल क्रायटेरिया. सर्वांना तर माहितच आहे युट्यूबचा इलिजिबल क्रायटेरिया काय असतो. इलिजिबल क्रायटेरिया म्हणजे काय, जेव्हा की आपल्याला युट्यूब चॅनल मॉनिटाईज करायचं असतं तेव्हा जो लागणारा क्रायटेरिया असतो त्यालाच इलिजिबल क्रायटेरिया असे म्हणतात. जर आपल्याला युट्यूब चॅनल जर पूर्ण मॉनिटाईज करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाइम 365 दिवसाच्या आतमध्ये लागत असतो फुल चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी. आणि जर आपल्याला चॅनल हाफ आणि शॉर्ट व्हिडिओ थ्रू पण आपण चॅनल मॉनिटाईज करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज लागतात शॉर्ट व्हिडिओसाठी. आणि जर आपल्याला चॅनल हाफ मॉनिटाईज करायचं असेल तर आपल्याला 500 सबस्क्रायबर आणि 3000 तास वॉच टाइम लागतो. हे झाला मित्रांनो युट्यूबचा क्रायटेरिया, जे की मॉनिटायझेशनसाठी लागणार आहे. हे तर सर्वांनाच माहित आहे. तर मंडळी, त्याच्यानंतरचा पॉईंट काय आहे, टी म्हणजे काय, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. म्हणजेच काय मित्रांनो, 2 स्टेप व्हेरिफिकेशन. हे जर आपल्या चॅनलवरती जर नसेल आणि आपल्या चॅनलवरती जर सर्व कंप्लीट असेल, 4000 तास वॉच टाइम सुद्धा आणि 1000 सबस्क्रायबर सुद्धा कंप्लीट असतील तरी सुद्धा आपलं चॅनल मॉनिटाईज होणार नाही. जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती 2 स्टेप व्हेरिफिकेशन जर कंप्लीट केलं नसेल तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही. तर याचा फायदा आणखी आहे मित्रांनो, हे जर आपण केलं तर आपलं चॅनल सुद्धा सेफ राहतं. त्याच्यामुळे तुम्ही जर हे केलं नसेल तर नक्की करून घ्या. 2 स्टेप व्हेरिफिकेशन आपला फोन नंबर टाकून हे करावं लागतं मित्रांनो. खूप सोपी प्रोसेस आहे, त्याच्याबद्दल मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तर टी म्हणजे काय, 2 स्टेप व्हेरिफिकेशन तुम्ही नक्की करून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो आहे ए म्हणजे काय, ए म्हणजे आहे ऍडव्हान्स फीचर्स. आता हे फीचर्स आपल्याला खूप महत्वाचं पण आहे आणि हे फीचर जर आपलं संपूर्ण जर ओपन नसेल तर आपलं चॅनल हे मॉनिटाईज होणार नाही मित्रांनो. हे पण फीचर्स खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये जर हे फीचर जर आपण संपूर्ण ऑन केले तर आपण एकापेक्षा जास्त व्हिडिओ टाकू शकतो. त्यानंतर कस्टम थंबनेल लावू शकतो, एकापेक्षा जास्त लाईव्ह सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे या फीचरचे फायदे पण खूप आहेत. आणि जर आपण हे फीचर जर ऑन नाही केलं, सगळा जर क्रायटेरिया युट्यूबचा कम्प्लीट असेल आणि जर आपण हे ऍडव्हान्स फीचर्स हे बघू शकता इकडे प्रत्येक याचा स्क्रीनशॉट इथे देत आहे. हे जर ऍडव्हान्स फीचरचं जर ऑप्शन आपल्याकडे चालू नसेल आणि तुम्ही जर चॅनलसाठी अप्लाय केला असेल तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही मित्रांनो. त्याच्यामुळे ऍडव्हान्स फीचर ही क्रोम मधून जाऊन सेटिंग करायची असते. सेटिंग जी आहे ती क्रोम मधून जाऊन करायची असते. तर काय होणार आहे मित्रांनो, मी आता काय करणार आहे, प्रत्येक ई म्हणजे काय म्हणजे प्रत्येक एक स्पेशल टॉपिक बनवणार आहे. प्रत्येक व्हिडिओचा स्पेशल टॉपिक वरती एक व्हिडिओ बनवणार आहे. तर चला त्याच्यानंतर पुढे पाहूया. परत आहे मित्रांनो ए म्हणजे काय की ऍडिशन्स लिंक. जेव्हा आपण युट्यूब चॅनल मॉनिटायझेशनसाठी पाठवत असतो तेव्हा आपल्याला ऍडिशन्स लिंक हे करणं खूप गरजेचं असतं. आता खूप सारे दादा ताई म्हणतील की ऍडिशन्स म्हणजे काय. जसं की मित्रांनो, आपलं अकाउंट पैसे येण्यासाठी अकाउंट कसं राहतं तसंच जे बाहेर देशातून पैसे येत असतात त्याच्यासाठी सुद्धा एक सेपरेट अकाउंट असतं, त्यालाच ऍडसेन्स अकाउंट असे म्हणतात. ऍडसेन्स अकाउंट म्हणजे काय, जेव्हा आपला पैसा जो अमेरिकेतून येत असतो तेव्हा तो अगोदर आपल्या ऍडसेन्स अकाउंट वरती येत असतो आणि त्याच्यानंतर आपल्या बँक अकाउंट मध्ये येत असतो. म्हणजे डॉलर मध्ये अगोदर पैसे ऍडसेन्स वर येतात आणि त्याच्यानंतर आपल्या भारतीय रुपयामध्ये पैसे ते आपल्या अकाउंटवर येत असतात. तर ते ऍडसेन्स लिंक करणं हे पण खूप गरजेचं आहे. तर मंडळी, त्याच्यानंतर आहे सी म्हणजे काय, कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक. जर आपल्या चॅनलवरती एक जरी कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक असेल तरी सुद्धा आपलं चॅनल मॉनिटाईज होणार नाही. आता कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक हे युट्यूब कडून आपल्याला येत असतं. स्वतः एखादा व्यक्ती आपल्याला युट्यूब कम्युनिटी गाईडलाईन देऊ शकत नाही, तो आपल्याला कॉपीराईट स्ट्राईक देऊ शकतो. आणि किंवा जर आपण कोणाचं म्युझिक वगैरे गाणं वगैरे जर यूज केलं असेल तर आपल्याला कॉपीराईट क्लेम वगैरे येऊ शकतात किंवा कॉपीराईट म्युझिक वगैरे येऊ शकतात. जर आपल्याला कॉपीराईट क्लेम आला, कॉपीराईट म्युझिक आली, कॉपीराईट स्ट्राईक आली
तरी सुद्धा आपले चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं मित्रांनो. जर आपल्याला युट्यूब कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक जर एक जरी आपल्या चॅनलवरती आली तर आपलं चॅनल हे मॉनिटाईज होणार नाही, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर आपल्या चॅनलवरती 0 म्हणजे एक सुद्धा कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक ही नसली पाहिजे तरच आपले चॅनल मॉनिटाईज होणार आहे, हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो आहे P, युट्यूब मॉनिटायझेशन पॉलिसी. म्हणजे युट्यूब मॉनिटायझेशन पॉलिसी जे आहेत त्याचं पालन करणे. आता तुम्ही मग आता एवढं हे झालं पूर्ण, हे एवढा क्रायटेरिया जर आपण पूर्ण केला तर आपलं चॅनल मॉनिटाईज होईल, तर तसं नाही मित्रांनो. आणखीन युट्यूबच्या जे पॉलिसी आहेत, खूप साऱ्या युट्यूबच्या पॉलिसी आहेत. रिव्ह्यूज कंटेंट असेल, जर आपण एखाद्याचा व्हिडिओ जर डाउनलोड करून जर आपल्या चॅनलवरती जर डायरेक्ट टाकला तर तो डायरेक्ट त्याला आपल्याला रिव्ह्यूज कंटेंट म्हणून असा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि आपलं चॅनल हे मॉनिटाईज होणार नाही. एखादा जर आपण हार्मफुल डेंजरस व्हिडिओ टाकला आपल्या चॅनलवरती, ऍक्सिडेंट म्हणा किंवा जाळ वगैरे असा जर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जर आपण टाकला हार्मफुल, तर आपल्या चॅनलवरती चॅनल आपलं मॉनिटाईज होणार नाही मित्रांनो. अशा भरपूर साऱ्या युट्यूबच्या पॉलिसी आहेत की जेणेकरून आपलं चॅनल मॉनिटाईज होत नाही. ते आपण संपूर्ण पॉलिसीचं ज्ञान घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच युट्यूबवर काम करणं. म्हणजे असं होऊ नये की आपण समजा आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आणि नंतर आपल्याला एखाद्या पॉलिसीबद्दल जर युट्यूबकडून मेल वगैरे आला आणि आपलं चॅनल जर डिलीट वगैरे टर्मिनेट वगैरे झालं तर नंतर खूप त्रास होतो मित्रांनो. त्याच्यामुळे युट्यूबचा अगोदर संपूर्ण ज्ञान घेऊनच आपल्याला युट्यूबवरती काम करणं गरजेचं आहे. तर मंडळी आता एवढं बोलून इथेच थांबतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण आपल्या सबस्क्राईब करा. हे आपलं मराठीमधून युट्यूब चॅनल आहे, याच्यावरती आपण सर्व मराठीमधून टिप्स युट्यूब बद्दल माहिती वगैरे सांगत असतो. आणि तुमची कोणती शंका वगैरे असेल, तुमचं चॅनल वगैरे चेकिंग करायचं असेल तर नक्की कमेंट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.